हाय गाईज, आज बनवतो आपण पातळ पिठलं ताक घालून. ते कसं बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. तेल घालते. इथे आपण कढई ठेवली तापायला, त्यात आपण तेल टाकतोय. आधी तेल जास्त नाही घालायचे. तेल तापलं की आपण त्याला फोडणी देऊया आणि फोडणी करून घेऊया. आपण त्यात मोहरी टाकतोय. आता आपण त्यात टाकूया जिरं. मोहरी जरा तडतडू दे, मग जिरं घालते. आता आपण त्यात काय टाकतोय? लसूण 7-8 पाकळ्या आहेत. मोठा लसूण आहे तो. लसूण आपल्याला तांबूस करायचं की नाही, तांबूस नाही करायचं आपल्याला. मिरची गॅस कमी आपला. कढीपत्ता, कांदा, कांदा आपल्याला परतवायचा आहे की हो एकदम परतवायचं नाही असं आपल्याला, म्हणजे नरम करून घ्यायचं. कांदा होते आपला, तर आपण हे बघूया. पीठ घेतलं 1 वाटी. इथे बेसन घेतलेलं आहे. चाळून घेतलेलं आहे. हे ताक आहे आपलं. इथे आपण ताक करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यात टाकू. पातळ करायचं आहे. भातावर घेऊ असं करायचंय, त्यामुळे जास्त हे येतोय. 3 वाटी घेतलं. आता आपण याच्यात हिंग टाकूया. त्यात आपण कांदा झालाय, त्यात थोडंसं हिंग टाकूया. आता थोडीशी हळद,
टाकून घेऊ आपण. आता आपण हे टाकून घेऊया. थोडा टाकते हा मी ह्याच्यात. हे बघ. अजून तो शिजायचा आहे ना. चार वाटे ताक घेतलं आपण. 1 वाटी बेसन घेतलं आणि 4 वाट्या ताक घेतलं. आपण त्या 2 मिनिटं झाकण. त्यात आपण झाकण काढून घेतलेलं आहे. बंद करते गॅस. आता आपलं पिठलं झालेलं आहे. छानपैकी गरम गरम भात आणि गरम गरम पिठलं. कारण ते थंड झालं की अगदीच घट्ट होतो. ही कोथिंबीर. आणि गरम गरम घाल्यावर चविष्ट लागतं. सगळ्यात आधी मीठ राहिलं ना आपलं. हे मीठ चवीनुसार. इथे आपण काढून घेतलेलं आहे. आता पटापट जेवायला बसायचं. घट्ट नाही होऊन द्यायचं त्याला. हे बघा घे. इथे आता आपलं गरम गरम पिठलं भात पापड तयार. पिठलं भात आणि पापड असं रेडी झालेलं आहे जेवण. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.